हॅलो गाईज. सो आता आपण आज स्टार्ट करू फिजिक्स. ओके, सायन्सच्या आपण 3 ब्रांचेस बघितल्या. एक फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. ओके, आता सायन्समध्ये काय आपण आता नेचरची स्टडी करणार आहे. आणि आता त्या नेचरच्या स्टडीमध्ये जो फर्स्ट पार्ट आहे जो की फिजिक्स आहे तो आता आपण स्टार्ट करू. नाउ गाईज, व्हॉट इज मीन बाय फिजिक्स पहिले आपण समजून घेऊ. फिजिक्स म्हणजे काय, व फिजिक्समध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे. जवळजवळ फिजिक्स एक 11th आणि 12th पोर्शन मिळून तुमचे 20च्या वरच्या चॅप्टर जातील. ठीक आहे, तर इंडिव्हिज्युअल चॅप्टरमध्ये सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तर आपण पहिले समजून घेऊ की व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. तर गाईज, आता आपल्या निसर्गामध्ये जे काही गोष्टी होतात, जसं त्याचे मी काही एक्झाम्पल देतो की सपोज रेनफॉल, पाऊस पडतो पावसाळ्यामध्ये. ओके, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तुम्ही नोटीस करसान जमिनीवर जे पाणी असते ते पाण्याचे अलग अलग कलर दिसतात आपल्याला. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल रेनबोज. थर्ड एक्झाम्पल वीज वगैरे, लाइटनिंग. ओके, इलेक्ट्रिसिटी, हे पंखा कसा चालतो, आपले जनरेटर मधले जे मोटर्स असतात ते कसे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात, आपल्या गाडीमध्ये जे बॅटरीज असतात त्या कशा इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतात, आपण त्या बॅटरीला चार्ज केल्यावर डबल ती कशी रियूज होते, आणि खूप साऱ्या गोष्टी. जसं मी बोलतोय साऊंड, हा बेसिकली साऊंड काय आहे आपल्याला फक्त 10वी पर्यंत फक्त साऊंड बद्दल माहिती असते. प्रिव्हियस क्लासेसमध्ये आपण फक्त साऊंड शिकलोय की साऊंड काय असते, पण डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला आतापर्यंत पोहोचलेली नाहीये. आणि सॅटेलाइट कसे काम करतात, ग्रॅव्हिटेशन, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, जे आता आपण फक्त बघित आलेलो आहे त्याच्याबद्दल आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन अजिबात नाही आहे. तर नेचरमध्ये जो काही फिनॉमिनॉन होतो, निसर्गामध्ये जी काही घडामोड होते, ज्याला इंग्लिशमध्ये नॅचरल फिनॉमिनॉन म्हणतात, तर त्या निसर्गात होणाऱ्या घडामोडींचा पूर्णपणे अभ्यास म्हणजे गाईज असतो फिजिक्स. सिंपल डेफिनेशन फिजिक्सची अगर बनवायची झाली तर आपण डेफिनेशन अशी तयार करू की सगळ्यात पहिले फिजिक्स काय बा सर, आम्हाला एवढंच माहिती आहे आतापर्यंत की फिजिक्स ही एक सायन्सची ब्रांच आहे. ठीक आहे, तर डेफिनेशन मध्ये आपण सगळ्यात पहिले ते लिहून घेऊ की बा व्हॉट इज फिजिक्स, इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स. ठीक आहे, आता हे तर कळलं की बा सायन्सची ब्रांच आहे. आता या फिजिक्स मध्ये आपल्याला स्टडी कशाची करायची आहे, तर मी आताच बोललो निसर्गात होणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत ज्याला इंग्लिशमध्ये नॅचरल फिनॉमिनॉन म्हणतात, तर या सगळ्या नॅचरल फिनॉमिनॉनचा अभ्यास म्हणजे गाईज असतो फिजिक्स. सो इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of natural phenomenon. ठीक आहे, हे डेफिनेशन बनत असते फिजिक्सची. ठीक आहे, आता जे काही नॅचरल फिनॉमिनॉनचा आपल्याला अभ्यास अगर करायचा आहे तर आपल्याला काही बेसिक रिक्वायरमेंट असतात, त्या बेसिक आपल्याला फिजिक्समध्ये शिकावं लागते. जसं मी एक एक्झाम्पल देतो, अगर तुम्हाला मॅथमॅटिक्स शिकायचं आहे, आता मॅथमॅटिक्स मधला सपोज आपण एक 9 किंवा 10चा एखादा चॅप्टर घेऊन घेऊ, सपोज क्वाड्रेटिक इक्वेशन किंवा ट्रिग्नोमेट्री. आता या अगर बेसिक गोष्टी जर तुम्हाला मॅथच्या शिकायच्या आहेत किंवा क्वाड्रेटिक इक्वेशन काय असतात वगैरे वगैरे, तर निदान तुम्हाला नंबरची तर स्टडी हवी की तुम्हाला 1, 2, 3 हे काय असतात हे तर माहित पाहिजे. मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, ह्या बेसिक गोष्टी माहित असल्या तर तुम्ही ते पुढचे चॅप्टर थरोली शिकू शकता. एक्झॅक्टली जेव्हा तुम्हाला नॅचरल फिनॉमिनॉनची स्टडी करायची आहे तेव्हा ते काय बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहित पाहिजेत. त्या माहित असल्या तर नॅचरल फिनॉमिनॉनचा अभ्यास आपल्याला प्रॉपर करता येते. ठीक आहे, तर आपण बेसिक टर्म पासून स्टार्ट करू. फिजिक्सच्या काही बेसिक टर्म आहेत, त्याच्यात सगळ्यात पहिली टर्म येते काही फिजिकल क्वांटिटी. बेसिक टर्म काय होऊन जाते, फिजिकल क्वांटिटी. त्याच्यानंतर आपण फिजिक्सला एक 2-4 याच्यात पार्ट करू. पहिले आपण काही बेसिक टर्म शिकून घेऊ. तर पहिली आली बेसिक टर्म फिजिकल क्वांटिटी. नाउ व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी. सी गाईज, तुम्ही ज्या गोष्टी सपोज तुमच्या लाईफमध्ये मेजर करू शकता, तुम्ही त्या गोष्टी बघू शकता, सेन्स करू शकता आणि त्या गोष्टी मोजू शकता, त्या सगळ्या गोष्टींना आपण म्हणतो असतो फिजिकल क्वांटिटी. आपण एक्झाम्पल थ्रू हे समजून घेऊ. जसं फॉर एक्झाम्पल लेंथ. ठीक आहे, तुम्ही कोणत्याही गोष्टीची लेंथ मोजू शकता. हा, तुम्ही एकतर काही इन्स्ट्रुमेंट घेऊन मोजसान किंवा तुमच्या काही घरगुती गोष्टींनी ती गोष्ट मोजसान, पण तुम्ही ती गोष्ट मोजू शकता. तेव्हा मी आजपासून लेंथला फिजिकल क्वांटिटी म्हणून टाकेन. ओके, त्याच्यानंतर हाईट तुम्ही मोजू शकता. येस, तर आपण हाईटलाही फिजिकल क्वांटिटी म्हणू. तर ज्या ज्या गोष्टी तुम्ही मोजू शकता, मेजर करू शकता, त्या सगळ्या गोष्टींना आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. त्यातले आपण आता बरेचसे एक्झाम्पल घेऊ. जसं मास, येस, आपण आपलं वजन मोजत असतो. त्याच्यानंतर गाडीची स्पीडोमीटर मध्ये आपण म्हणतो बा 30च्या स्पीडनं चाललो, 40च्या स्पीडनं चाललो. टाइम आपण मोजतो, 1 तास झाला, 2 तास झाले. ठीक आहे,
तर ज्याही आता ह्या टाइम मास ह्या तुम्ही ऐकलेल्या आहेत म्हणून मी तेच एक्झाम्पल मध्ये घेतो. पुढे चालून आपण फोर्स, मोमेंटम ह्या पण काही नवीन गोष्टी येतील ज्या आपण पहिले शिकून नंतर चेक करू की मोजता येतात की नाही. तर ज्या ज्या गोष्टी मोजता आल्या त्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणणार, फिजिकल क्वांटिटी. अंडरस्टूड. मग आता मला सांगा, सपोज कोणाकोणाला फिजिकल क्वांटिटी म्हणायचं याच्याबद्दल मी एक्झाम्पल देईन, तुम्ही फटकन ओळखसा. चला मी तुम्हाला सांगतो, टेम्परेचर मोजू शकता का? येस, मोजू शकतो. आपण जेव्हा दवाखान्यामध्ये जातो तेव्हा डॉक्टर आपलं टेम्परेचर मोजतो. तर टेम्परेचर मोजलंच ना, तर मग आपण त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणून टाकू. मग आता मला सांगा, माणसाचा स्वभाव मोजता येतो का? एखादा माणूस हसतोय, तो किती हसतोय मोजता येते का? नाही. तर ज्या गोष्टी, अशा भरपूर काही गोष्टी आहेत जे मोजता पण येत नाही, त्यांना आपण फिजिकल क्वांटिटी नाही म्हणणार. ठीक आहे. सो फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन क्लिअर, की अशी गोष्ट, द टर्म विच कॅन बी मेजरेबल, अशी गोष्ट जी आपण मोजू शकतो, दॅट टर्म इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. ओके. सो द टर्म विच कॅन बी measurable is called as physical quantity. याचं एक्झाम्पल आपण देऊन घेऊ, की जसं लेंथ, मास, टाइम, स्पीड. ठीक आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. अंडरस्टूड गाईज? ओके. आता आपण पुढे जाऊ फिजिकल क्वांटिटीच्या पुढे. आता फिजिकल क्वांटिटीच्या ना दोन टाइप्स बनतात. आता हे नीट बघू, आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही नीट समजून घ्या फिजिकल क्वांटिटीच्या टाइप्स. सो टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. टाइप्स ऑफ फिजिकल. आता फिजिकल क्वांटिटीच्या टाइप्स बघायच्या अगोदर आपण काही एक्झाम्पल बघू. जसं फॉर एक्झाम्पल गाईज, लेंथ. आता मला सांगा, जर तुम्हाला लेंथ मोजायची आहे तर तुम्ही कोणावर डिपेंड असता का? तर तुम्ही म्हणणार नाही, आपण काय करतो, डिरेक्टली टेप घेतो किंवा तो मेजरिंग इन्स्ट्रुमेंट घेतो, त्याला लावतो आणि फटकन लेंथ मोजतो. म्हणून लेंथचा कुठला फॉर्म्युला नसतो आपल्या लाईफमध्ये, की बाबा लेंथ मोजायची आहे तर कोणता फॉर्म्युला घ्या, त्याच्यात व्हॅल्यू टाका मग लेंथ भेटणार. नाही, आपण डिरेक्टली मेजरिंग इन्स्ट्रुमेंट लावतो आणि लेंथ मोजतो. तसंच हाईट मोजण्यासाठी कोणते फॉर्म्युले आहेत का? नाही, बिलकुलच नाही. तसंच मास. सी, लेंथ, हाईट आणि मास ह्या तिन्ही पण फिजिकल क्वांटिटी आहेत. नो डाऊट फिजिकल क्वांटिटी आपण कोणाला म्हणणार, ज्या मोजू शकतात. ह्या तिन्ही अगर मोजू शकतात तर मी नो डाऊट फिजिकल क्वांटिटी म्हणणार. पण त्याच्याही पुढे आणखी काही गोष्टी आहेत, ते आपण आता शिकतोय. की लेंथ अगर मला मोजायची आहे तर मी कोणावरच डिपेंड नाहीये. मला सांगा, अगर लेंथ तुम्हाला मोजायची आहे तर बाकीच्या गोष्टी लागतात का? हाईट, मास, स्पीड वगैरे नाही, आपण कोणावर डिपेंड नाही. लेंथ मोजायची आहे, डायरेक्टली इन्स्ट्रुमेंट लावलं मोजली. तसंच हाईट मोजायची आहे, हाईट मोजायसाठी काही लेंथ मास लागते का? नाही, आपल्याला हाईट मोजायची आहे, इन्स्ट्रुमेंट लावलं लगेच मोजली. ओके. तसंच मला सांगा, टेम्परेचर. टेम्परेचर तुम्हाला मोजायचं आहे, तर टेम्परेचर मोजण्यासाठी तुम्ही काय करता, डायरेक्टली तो थर्मामीटर घेता आणि डायरेक्टली मोजता. तर टेम्परेचर पण कोणावर डिपेंड नाही. पण गाईज, अगर मी म्हणतो स्पीड, किंवा एक गाडी चालली, ते गाडीची स्पीड सांगणे किती आहे, मग आपण काय करतो, डायरेक्टली स्पीडोमीटर मध्ये बघून सांगू. पण ऍक्च्युली स्पीडोमीटर पण काम कशावर करतो बघा. तुम्ही प्रिव्हियस क्लासमध्ये एक स्पीडचा फॉर्म्युला बघितलाच ना, डिस्टन्स अपॉन टाइम. काही लोकांना माहित असणार, काही लोकांना माहित नसणार. पण स्पीड अगर आपल्याला मोजायची आहे, मेजर करायची आहे, तर आपण डायरेक्टली कधी स्पीड मेजर नाही करत. स्पीड मेजर करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, की आपण डिस्टन्स घेतो आणि त्याला टाइमने डिवाइड करतो आणि आपल्याला स्पीड भेटते. म्हणजे एखाद्या वेळेस अगर कोणी मला म्हटलं की बाबा ते एक एरोप्लेन चाललं, त्या एरोप्लेनची स्पीड सांगा, तर मी काय बघून सांगत नाही. मी काय म्हणतो, मला सांग किती टाइम मध्ये तो किती डिस्टन्स कव्हर करू राहिला. सपोज डिस्टन्स असला 10 आणि टाइम असला 2, तर आपण 10 ला 2 ने डिवाइड करतो, आपल्याला 5 आन्सर भेटते. ते 5 असते स्पीड. ओके. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 50 किलोमीटर चालले एका तासात आणि मी तुम्हाला विचारली स्पीड, तर तुम्ही काय करता, लगेच 50 डिवायडेड बाय 1 तास, तर 50 अपॉन 1 काय होतं, 50. मग तुम्ही म्हणता स्पीड काय, 50. मग मला सांगा, स्पीड हे फिजिकल क्वांटिटी आहे का? येस, कारण की स्पीड आपण मोजू शकतो, तर इट इज अ फिजिकल क्वांटिटी. पण सांगा, ही जी फिजिकल क्वांटिटी आहे, ही डिस्टन्स आणि टाइमवर डिपेंड आहे का, अवलंबून आहे का? तर युअर आन्सर इज येस. का?
कारण की स्पीड अगर मोजायची आहे तर डिस्टन्स आणि टाइमवर आपल्याला अवलंबून राहावं लागते, डिपेंड राहावं लागते. आर यू गेटिंग? तर सांगा, ही एक अशी फिजिकल क्वांटिटी आहे, स्पीड ही एक अशी फिजिकल क्वांटिटी आहे जी मोजण्यासाठी आपल्याला दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड राहावं लागते. डिस्टन्स आणि टाइम अलग असले तर स्पीड अलग, डिस्टन्स आणि टाइम आणखी अलग असले तर स्पीड आणखी अलग. म्हणजे स्पीड ही फिजिकल क्वांटिटी तर आहे, पण ती मेजर करासाठी, मोजमापसाठी कोणावर डिपेंड करते? डिस्टन्स आणि टाइम, म्हणजे दुसऱ्या फिजिकल क्वांटिटी. पण यांचं तसं नव्हतं. लेंथ अगर तुम्हाला मोजायची तर तुम्हाला दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून नाही राहिलं. व अगर मला लेंथ मोजायची आहे, मी म्हणणार लेंथ मोजायची आहे का, वजन सांग किती आहे, टाइम सांग किती आहे, नाही. लेंथ कोणावर डिपेंड आहे का? नाही. हाईट, मास, टेम्परेचर ह्या फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर आपल्याला अवलंबून राहा नाही लागत. पण काही आपल्या फिजिक्समध्ये असे फिजिकल क्वांटिटी आहेत जे मोजण्यासाठी, मेजर करासाठी आपल्याला दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड राहावं लागते. तर अशा फिजिकल क्वांटिटीचे दोन पार्ट आपण पाडू, की काही फिजिकल क्वांटिटी कोणावरच डिपेंड नाही, पण काही फिजिकल क्वांटिटी कोणावर तरी डिपेंड असतात मोजमापसाठी. तर याच्या बेसिसवर आपण दोन पार्ट पाडतो फिजिकल क्वांटिटीचे. एक असतो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि एक असतो डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ओके, आता फंडामेंटल कोणाला म्हणायचं आणि डिराइव्ड कोणाला म्हणायचं? ज्या फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी दुसऱ्यावर डिपेंड नाही आहेत त्या फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणू फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. या कोणावरच डिपेंड नाही राहत. पण अशा काही फिजिकल क्वांटिटी जे मेजर करासाठी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड असतात. बघा, डिस्टन्स फिजिकल क्वांटिटीज आहे ना, टाइम पण फिजिकल क्वांटिटी आहे. म्हणजे ही फिजिकल क्वांटिटी या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे. तर मी स्पीड या फिजिकल क्वांटिटीला आजपासून म्हणणार की बाबा ही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. डिराइव्ड म्हणजे डिपेंड. अंडरस्टूड? सो फिजिकल टाइप्स, फिजिकल क्वांटिटीच्या टाइप्स मध्ये दोन आले. पहिलं नाव आलं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ओके, आणि दुसरं येते डिराइव्ड फिजिकल. आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन काय तयार करू, की द फिजिकल क्वांटिटी, अशी फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन अनदर फिजिकल क्वांटिटी, की विच डू नॉट डिपेंड ऑन अनदर फिजिकल क्वांटिटी. विच डू नॉट डिपेंड ऑन अनदर फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी जी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाही. कशासाठी? तर मोजमापसाठी. त्या फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणू फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. सो द फिजिकल क्वांटिटी which does not depend on any another physical quantity for measurement is called as fundamental physical quantity. याचे बेसिक एक एक्झाम्पल देऊन देऊ. लेंथ, टाइम, मास, टेम्परेचर पण येते. ठीक आहे. सो तुम्ही म्हणसाल सर अशा किती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत, मग आपण त्यांचा चार्ट पण घेऊ. खूप कमी आहे. त्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कधीच कोणावर डिपेंड नाही राहते. ओके, म्हणूनच आपण फंडामेंटल म्हणतो. आणि याची सेकंड टाइप आहे गाइस डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन बिलकुल सेम, फक्त आपण काय म्हणू की अशी फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड ऑन अनदर फिजिकल क्वांटिटी फॉर मेजरमेंट. मोजमापसाठी ती दुसऱ्यावर डिपेंड असणार. मग त्या फिजिकल क्वांटिटीला आपण म्हणू डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी खूप साऱ्या आहेत. मग आपल्याला हर एक चॅप्टर मध्ये एक एक डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी दिसत जाणार पुढे. तर डेफिनेशन लिहितो मी. द फिजिकल क्वांटिटी which depend on another physical quantity for measurement it's called as direct physical quantity. And त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे गाइस स्पीड. आणखी भरपूर सारे एक्झाम्पल आहेत, पण सध्याच्या बेसिक लेवलवर आपण स्पीडच एक्झाम्पल घेऊन थांबूया. अंडरस्टूड? सो आपण काय शिकलो बघा आज. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपण शिकलो की फिजिकल क्वांटिटी काय असतात, आणि त्याच्यानंतर आपण फिजिकल क्वांटिटीला दोन ह्याच्यात तोडलं की दोन स्वभाव आहेत फिजिकल क्वांटिटीचे, डिपेंड नसणारे आणि डिपेंड असणारे. आणि आपल्यासमोर नाव आले फंडामेंटल अँड डिराइव्ड. आता आपण काय करू, रोज अगर नवीन नवीन एखादी फिजिकल क्वांटिटी अगर आपण शिकलो
जसं पुढे आपण डेन्सिटी शिकणार आहे, आता सध्या तुम्हाला डेन्सिटी बद्दल थोडंफार माहीत असणार, मे बी माहीत नसणार, मोमेंटम, फोर्स, खूप साऱ्या गोष्टी येतील. तर आपण चेक करत जाऊ की सगळ्यात पहिले ती फिजिकल क्वांटिटी आहे का, जी नवीन गोष्ट शिकलो. त्याच्यानंतर आपण हे चेक करत जाऊ की ती फिजिकल क्वांटिटी फंडामेंटल आहे की बहुत डिराइव्ड आहे. ओके, त्याच्यावर तुमचे सगळे बेसिक कन्सेप्ट हळूहळू क्लिअर. सो टॉपिक क्लिअर आहे. आता आपण आणखी एक पुढचा टॉपिक घेऊ, तो पण फिजिकल क्वांटिटीचे आता आणखी टाइप्स पडतात. ठीक आहे, हे तर 2 झाले फंडामेंटल अँड डिरेक्ट, त्याचे आणखी पण टाइप्स आहेत. इथपर्यंत क्लिअर गाईज? ओके, थँक्यू सो मच.